जय हिंद मित्रांनो. तर आता आयपीएल वरती 100% प्रश्न येणार आहे, यावरती तर काही डाऊट नाहीये. येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये तुम्हाला याच्यावरती 100% एक नाही तर दोन प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहे. त्यामुळे आपण इम्पॉर्टंट प्रश्नांवरती चर्चा करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर पोलीस भरतीची प्रत्येक अपडेट मी आपल्या चॅनलवर टाकत असतो, त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आयपीएल 2026 नेमके कुठे पार पडले? तर अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरात येथे आयपीएल 2026 पार पडले. त्याच्यात 10 संघ होते. आयपीएल ची सुरुवात कधी झालेली आहे मित्रांनो? तर आयपीएल ची सुरुवात 2008 मध्ये झालेली आहे. तर 2008 मध्ये पहिला विजेता संघ कोणता ठरलेला आहे? तर राजस्थान रॉयल्स 2008 हा पहिला विजेता संघ ठरलेला आहे. तर हे तुम्ही वहीमध्ये नोट करून घेऊ शकता मित्रांनो. त्याच्यानंतर या वर्षीचा 2026 चा विजेता संघ कोणता आहे? तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा विजेता संघ आहे. त्याचा कर्णधार कोण आहे? तर रजत पाटीदार हा त्याचा कर्णधार आहे. उपविजेता कोण आहे? तर आपल्याला माहितीच आहे गुजरात टायटन जीटी हा उपविजेता संघ आहे. कर्णधार शुभमन गिल हा त्याचा उपविजेता होता. तर त्याच्यानंतर आता सर्वाधिक वेळा आता आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आयपीएल सर्वाधिक वेळा विजेता संघ कोणता राहिलेला आहे? तर अशा प्रकारे 6 वेळा मुंबई इंडियन्स त्याच्याच बरोबर चेन्नई सुपर किंग हे दोन्हीही संघ 6 वेळा विजेते ठरलेले आहेत. त्याच्यानंतर आता जर बघितलं तर आता सर्वात आता तुमचं रिव्हिजन करून देतो की की या वर्षीचा विजेता कोण आहे? तर या वर्षीचा विजेता कोण आहे? तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा या वर्षीचा विजेता आहे. त्याच्यानंतर पहिला विजेता कोण आहे? पहिला विजेता जर आपल्याला विचारला तर राजस्थान रॉयल 2008 ला विजेता झालेला आहे. त्याच्यानंतर सर्वाधिक वेळा विजेता कोण ठरलेला आहे? तर मुंबई इंडियन्स 6 वेळा व त्याच्यानंतर चेन्नई सुपर किंग हा 6 वेळा असे दोन संघ विजेते ठरलेले आहेत. त्याच्यानंतर या वर्षीचा 2026 चा आयपीएल ऑरेंज कप कोणाला मिळालेला आहे? तर वैभव सूर्यवंशी याला आयपीएलचा ऑरेंज कप मिळालेला आहे. त्याच्यानंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून त्याला ऑरेंज कप मिळालेला आहे. त्याच्यानंतर पर्पल कप कोणाला मिळालेला आहे? तर भुवनेश्वर कुमार याला सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज याला पर्पल कप मिळालेला आहे. त्याच्यानंतर आता जर बघितलं तर रॉयल चॅलेंजर्स व गुजरात टायटन हे 2 वेळा जिंकलेले आहेत. तर आता जर आपण बघितलं तर अशा प्रकारे पण आता आपल्याला विचारले जाऊ शकते की आता कसे हे विजेता संघ कोणता आहे? तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा विजेता संघ आहे. तर आतापर्यंत हा 2 वेळा जिंकलेला आहे, म्हणजे ही त्याची दुसरी वेळ होती. त्याच्यानंतर गुजरात टायटनची पण ही दुसरी वेळ होती. अशा प्रकारे आपल्याला या आयपीएल वरती अशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे इम्पॉर्टंट आपल्या म्हणजे आता पोलीस भरतीच्या उद्देशानेच मी हे इम्पॉर्टंट प्रश्न काढलेले आहेत. तर याच्यावरती आपल्याला नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशाच प्रकारे आपण आता तुम्हाला सांगतो मी एक व्हॉट्सअपचा ग्रुप पण याच्याबद्दलचा बनवलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला फक्त वन टाइम 99 रुपये पे करायचे आहे. त्याच्यानंतर मी 1 जून पासून आपला चालू झालेला आहे. त्याच्यानंतर आता शेवटचा आगामी पोलीस भरतीचा शेवटचा पेपर होईपर्यंत आपण त्यामध्ये चालू घडामोडी प्रॉपरली टाकणार आहे. म्हणजे पोलीस भरतीच्या काठिण्य पातळीनुसारच आपण त्यामध्ये म्हणजे आता तलाठी वगैरे त्याच्यानंतर सरळ सेवा वगैरे या मुलांनी त्यामध्ये ऍड होऊ नये, कारण की मी फक्त त्यामध्ये पोलीस भरतीच्याच परीक्षेभिमुख आता चालू घडामोडी टाकणार आहे. म्हणजे आता वन टाइम तुम्हाला फक्त 99 रुपये पे करायचे आहे. त्याच्यानंतर अधिक माहितीसाठी तुम्हाला याच्याबद्दलची आणखी काही माहिती पाहिजे असेल तर माझ्याशी संपर्क साधू शकता. 79 72 78 40 38 अशा प्रकारे माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. तुम्ही मला कॉल करा, तुम्ही मला मेसेज करा, नक्कीच तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो याच्याबद्दलच्या माहितीसाठी. त्याच्याच बरोबर आता आयपीएल वरती इतकं जरी केलं तरी तुमचा प्रश्न इकडे तिकडे जाणार नाही. सोबतच तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.